हॅलो अँड नमस्कार. मी डॉक्टर विकल चौरसिया. आम्ही सोलार पॉवर्ड स्प्रेयर डेव्हलप केलेले आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 25 वॅटचे आपण 2 पॅनल लावलेले. ओपन सर्किट व्होल्टेज 22 आहे, शॉर्ट सर्किट करंट 1.6 आणि मॅक्झिमम पॉवर व्होल्टेज जे आहे ते 18.3 अँड करंट जे आहे मॅक्झिमम पॉवरची ती 1.35 एम्पियर आहे. असे आपण 2 सोलार पॅनल एका स्ट्रक्चरवरती लावलेले आहे. आणि आपण जे सोलार पॅनल यूज करतो आहे ते फ्लेक्झिबल सोलार पॅनल आहेत. आणि इथे आपण 2 सोलार पॅनलला एकमेकांबरोबर पॅरलल कनेक्शन केले, ज्याने आपल्याला 12 वोल्टची सप्लाई भेटली पाहिजे. कारण स्प्रेयरमध्ये जे पंप मोटर असते ती 12 वोल्टवरती रन करते आणि आतमध्ये जी बॅटरी असते तीही आपली 12 वोल्टची असते. इथे जर तुम्ही बघितलं तर आपण एक सोलर चार्ज कंट्रोलर लावलेला आहे. सोलर चार्ज कंट्रोलरचं फंक्शन कॉन्स्टंट व्होल्टेज करून बॅटरी चार्ज करण्यासाठी केला जातो आहे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर 2 USB कनेक्टर दिलेले आहे, ज्यावरून तुम्ही तुमचं मोबाईलला चार्ज करू शकता. USB वरती तुम्हाला 5 वोल्टची सप्लाई भेटते आणि इथे जे लोड आहे त्याच्यावरती तुम्हाला 12 वोल्टची सप्लाई भेटते. इथे जर तुम्ही बघितलं तर याला 6 कनेक्शन आहे. फर्स्ट 2 प्लस मायनस जे आहे ते सोलारचे आपण प्लस मायनस कनेक्शन केलेले. सेकंड प्लस मायनस जे आहे ते बॅटरीसाठी आहे. इथून आपण एक बॅटरीची ब्लॅक वायर काढलेली आहे. आणि इथे जे कनेक्टर आहे ते आपलं स्प्रेयरला सुटेबल कनेक्टर आपण इथे लावलेलं आहे. ह्या कनेक्टरला जेव्हा तुम्ही ह्याच्याबरोबर कनेक्ट करता चार्जिंग पॉईंटला, तर सोलार थ्रू आपण आपले स्प्रेयरला चार्ज करू शकता. म्हणजे ॲट ए टाईम हे मोबाईल पण चार्ज करू शकते, तुमचं सोलार स्प्रेयरचं बॅटरीला चार्ज करणार. आणि अगेन इथे एक 2 पॉईंट अजून दिलेले लोडसाठी. तुम्ही इथे जर बघितलं तर त्याला प्लस मायनस आहे. इथून तुम्ही काही कनेक्शन काढून याच्यावरती लाईट वगैरे पण पेटवू शकतात. आता हा जो स्ट्रक्चर आहे तो फोल्डिंग बनवलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर आपण एक मेकॅनिझम लावलेली आहे, ज्या मेकॅनिझमला आपण फोल्ड करू शकतो. आणि ह्याचा बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर हा टोटल सोलार सिस्टमनी बनवलेला आहे. इथे तुमचं एक 25 वॅटचं पॅनल, या साईडला तुमचं 25 वॅटचा पॅनल. आता ही टोटल असेंब्ली तुमची स्प्रेयरचं एक ब्रॅकेट बनवलं त्याच्यावरती जाईल. त्याच्या आधी मी तुम्हाला एक फोल्डिंग मेकॅनिझम कशी आहे आणि हा पूर्ण सिस्टम कशा काम करतो त्याचा एक सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याचे प्रोसेस दाखवतो. थँक्यू. नमस्कार. आता सोलरची जे असेंब्ली आहे आपण जे स्प्रेयरवरती लावणार आहे त्याची असेंब्ली आणि डिसेंब्ली कशी करतो आपण, त्याला फोल्डिंग मेकॅनिझम कशी आहे त्याच्यावरती बघून घेऊ. इथे आपण 25 वॅटचे 2 सोलर पॅनल लावलेले आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपण ह्या युनिटला डिसेंबल करू शकतो. सिंपल नट बोल्ट आहे, त्याने तुम्ही त्याला वेगळं करू शकतो आणि त्याला काढू शकतो. आता इथे आपण 2 बोल्ट रिलीज केले तर हा लिंकेज तुमचा बाहेर येऊन जातो. त्याच्यानंतर सेम आपण खालचे लिंकेज जर ओपन केले तर हा रॉड तुमचा बाहेर येऊन जातो. त्याच्यानंतर तुम्ही इझिली हे दोन्ही बार काढू शकता. हे 2 बार साईडमध्ये झाले, असे नटबोल्ट साईडमध्ये झाले. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे हे 2 जे बार आहेत त्याला तुम्ही बाहेर करून त्याला कम्प्लीट बाहेर पण काढू शकता. आणि याच्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर आपण इथे एक चार्ज कंट्रोलर लावलेला आहे. इथे सोलारचे 2 सोलार पॅनल पॅरलली कनेक्शनमध्ये लावलेले आहे. 25 वॅटचे 2 पॅनल आहे. आता ह्या असेंब्लीला जर आपण फोल्ड केलं तर ह्या टाईपमध्ये तुम्ही त्याला फोल्डिंग करू शकता. म्हणजे कुठे तुम्हाला घेऊन जायचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही या असेंब्लीला बेंड करू शकता. आता हे जे पट्टी आहे या पट्टीला पण तुम्ही इथून काढू शकता किंवा तुम्ही इनसाईडमध्ये त्याला फोल्डिंगमध्ये पण ठेवू शकता. याला जर आपण फोल्ड केला तर या पद्धतीने ती आतमध्ये जाते. इथे ही सेकंड पट्टी आतमध्ये जाईल. ह्याला तुम्ही आतमध्ये घेऊ शकता आणि ह्यालाही तुम्ही आतमध्ये घेऊ शकता. तर इथे थोडं कंट्रोलर आहे. एक पट्टी तुम्ही जर काढली तरी तुम्ही ह्या पूर्ण मेकॅनिझमला फोल्डिंगमध्ये ठेवू शकता. अशी तुमची मेकॅनिझम पूर्ण फोल्ड होते. आणि ही फोल्डिंग केलेली सिस्टम तुम्ही कुठेही ट्रान्सपोर्टेशनला पाठवताना तुम्हाला काही त्रास होत नाही आणि कमीत कमी जागेमध्ये बसून जाते. आणि परत असेंब्ली करताना तुम्हाला रिटर्नमध्ये सेम प्रोसेस रिव्हर्समध्ये करावं लागतं. त्यामध्ये तुम्हाला हे पट्टी बाहेर काढायची आहे. त्याच्यानंतर इथे एक पट्टी, दुसरी पट्टी इथे आली आणि ह्या पट्टींना आपल्याला हे जे पाईपचं मेकॅनिझम आहे त्या पाईपचं मेकॅनिझम थ्रू तुम्ही याला मॅन्युअली परत फिट करू शकता.
हे बघा, एकदम सिंपल आहे ते. याला तुम्ही इझिली ऑपरेट करू शकता. तेवढं केल्यानंतर सेकंड पट्टी तुम्ही इकडे टाकली आणि 2 पट्टी परत लावल्यानंतर तुम्ही या असेंब्लीला परत मॅन्युअली हा खूप सिंपल मेकॅनिझम आपण तयार केला आहे, ज्याने तुम्ही असेंब्लीला इझिली माउंट करू शकता. आणि याला तुम्ही उभं केला की परत ही असेंब्ली तयार होते. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या असेंब्लीला स्प्रेअरवरती लावून स्प्रेअर कसा रन होतो आणि चार्जिंगची प्रोसेस कशी होते ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये